श्री स्वामी समर्थ. आपले स्वागत आहे देसाईमध्ये. मी आलो मित्रांनो. आज आपण आलो खेडे सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजेच हॉटेल आर्यनला. मित्रांनो तुम्हाला मी इथलं लोकेशन सांगतो. बघा मित्रांनो, 3M पेपर बोट्स लिमिटेड. ते बघा त्याच्या पुढं तिथे आता एंड आहे, इथंच आहे हॉटेल आर्यन. चला तर मित्रांनो, आता आपण आज जाऊ इथे टेस्ट कशी आहे ती बघूया. चला. तिकडे काय चालू आहे? भाकऱ्या तांदळाच्या, सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या तांदळाची, ज्वारी, जशी ऑर्डर असेल तर सगळ्या म्हणजे हा हे सगळं डिपार्टमेंट आहे. भाकरी विभाग आहे. फक्त भाकरी इथं सगळ्या तयार होतं. सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या तुम्ही मित्रांनो पाहू शकताय. नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची पण, सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या या ठिकाणी मिळतात. वड्याची साईज हाता एवढे वडे आहेत. ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, वडे तळतायत. वडे तळायची प्रोसेस चालू आहे. एक एक वडा मारते, भाकरी वडा एक एक वडा आहे. वड्याची साईज पाहू शकताय तुम्ही. हे वड्याचं पहिलं मला वाटतं इथं पीठ मळायचं चालू आहे. कारण की आपलं नाव कसं मळायचं चालू आहे मित्रांनो, पाहू शकताय. पटापट या ठिकाणी वडे ती थापायची प्रोसेस बघा किती फास्ट या ठिकाणी ते वडे थापले जात आहेत. आणि या गरम गरम काविलीमध्ये सोडले जात आहेत, कढईमध्ये बघा. हे बघा किती फास्ट. आणि कस्टमर इतके बाहेर वेटिंगला आहे त्या वड्यांसाठी. ही लगभग तुम्ही पाहू शकता किती या ठिकाणी. काजू मसाला, काजू मसाल्याबरोबर चपाती आहे, वडा आहे, कांदा, लिंबू आहे, काजू मसाला, 3 चपाती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता हे मित्रांनो, मटण वड्याची थाळी, 2 वडे हाता एवढे मोठे मोठे. हे बघा मित्रांनो, मटण, कांदा आणि लिंबू आणि रस्सा. तर मित्रांनो, अशी मटण थाळी असते. तर मित्रांनो, आमची आता ऑर्डर आलेली आहे. अभी मजा आएगा ना. आम्ही मागवले आता 2 चिकन थाळ्या. 2 चिकन थाळी म्हणजे बाबाने मटन थाळी. चला तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता. मस्त 2 मोठे मोठे हाता एवढे वडे. नुसतं चिकनची क्वांटिटी पण खूप आहे. मस्त आता कांदा, लिंबू आहे. वड्याची टाईपची गरम मित्रांनो. आपण अजून पण वडे मागवू शकतो, पण हे आधी मला संपू देत. पहिला आता लिंबू पिळते चिकन मध्ये. चिकनचा पीस असा बाहेर घेऊया आपण. फोडूया. खूप चांगलं शिजलंय चिकनचा पीस. अंडे पण मस्त टणटणीत आहेत. आता तुला पण नाही झाल्या चिकन वड्या खाली आपण आपले काय व्हिडिओ असतातच. चिकन वड्या खूप दिवसांनी खाल्ले. मम्मी जशी म्हणजे बनवते तसेच सेम छान आहे. आणि गर्दी मित्रांनो तुम्ही बघू शकता.
मला तर मित्रांनो माझी आता मटन थाळी आलेली आहे. हा तुम्ही मागवलेली म्हटलं तरी मला वाटलं मम्मीने मागवला. चिकन थाळी नाही, मी मटन थाळी मागवलेली होती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, वड्याची साईज माझ्या हाता एवढी आहे, म्हणजे केवढा वडा आहे माझा वडा. या ठिकाणी मटणाची क्वांटिटी बघा, तुम्ही बघू शकता. अगदी डिश या ठिकाणी पूर्ण भरलेली आहे मटण. त्यामध्ये मटणाची क्वांटिटी सुद्धा चांगली आहे. आता मी मस्तपैकी त्या मटणावर मस्तपैकी लिंबू पिळतोय, तुम्ही पाहू शकताय. मार्गशीर्ष संपलाय. मार्गशीर्ष नंतर पहिल्याच वेळी वडे मटण खायचा त्या ठिकाणी योग आलाय आणि वडे बघूनच त्या ठिकाणी तोंडाला मला पाणी सुटलंय. मी वडे मटणाची पहिली बाईट घेतोय मित्रांनो. वडे एकदम खुसखुशीत आहेत, एकदम खुसखुशीत तोंडात विरघळत आहेत आणि मटणाचा रसा सुद्धा व्यवस्थित झणझणीत पण नाही आणि जास्त तिखट पण नाही, एकदम परफेक्ट. मटन बाबा खाऊन बघा आता. मटन कसं शिजलंय तुम्हाला मी सांगतो. मटण अतिशय चांगले शिजलेलं आहे, म्हणजे हातामध्ये खाऊन बघा कसं आहे. एक नंबर मटण आहे. आता मम्मीला आता टेस्ट करायला आम्ही आता देतोय, कारण मम्मीनी एकच महिना मार्गशीर्ष पाडलाय आता पूर्ण. आम्ही काय 1 महिना 6 दिवस आम्ही काय आता बाहेर, तुम्ही आमचे ब्लॉग बघतच असाल, आम्ही काय नॉनव्हेज खात राहतो, पण मम्मी आता 1 महिन्यानी 6 दिवसांनी आता नॉनव्हेज खाते. माझ्या बायकोचा मार्गशीर्ष महिना एकदा असं संपलाय. मार्गशीर्ष म्हणून आमच्यावर जळत होती एवढे दिवस. आम्ही बाहेर खात होतो, हिला काय घरी काय मिळालेलं नाहीये. पण आज मार्गशीर्ष सोडायला खास आम्ही हिला वडे चिकन खायला आम्ही या ठिकाणी हॉटेल आर्यनला घेऊन आलोय. अगं कसं काय बघ जरा खा. हा उपवास सोडायलाच खास या ठिकाणी गाताला पण पाहिजे बघा वडा. हा कशा आहे एक नंबर. गाता सुद्धा म्हणते एक नंबर, एक नंबर. एकदम मस्त. असं का नाही, पण खरंच छान आहे. हे वडे आहेत ना एकदम खुसखुशीत आहेत. आणि चिकन कसं शिजलंय पण चिकन बघते व्यवस्थित. चिकन देसाई डायरी. चिकन हा तुम्हाला देतो थांबा. आधी तर त्यांना लिंक दे बेटा. हा त्यामुळे आणि हा रस्सा आहे ना, रस्स्याची एकदम घरगुती चव आहे. खाताना पण एकदम तोंडात मस्त चिकनचा स्वाद पण येतोय आणि वडे तर काय बघायलाच नको. बघा किती मोठे आहेत, एका वड्यातच पोट भरल. त्यामुळे काय गाताची माझी दोघींची शेअरिंग आहे. ओके. आता लक्ष देणं झालाय. थंडीमध्ये वडे चिकन त्याच्यामध्ये फेवरेट. वडे चिकन. आता मला वाटत नाही दुसरीकडे हा कुठं वडे चिकन खायला जाईल. मला वाटतं एक नंबर टेस्ट आहे. आणि थंडीमध्ये वडे आणि चिकन खाण्याची मजाच वेगळी आहे. आर्य चिकन कसं आहे? एक नंबर आहे चिकन. चिकन व्यवस्थित शिजलं. काय जागी कसं अर्ध शिजलेलं असतं, एवढी गर्दी असते तरी पण एवढी गर्दी असतं ना, व्यवस्थित चिकन शिजलं. क्वांटिटी पण एक नंबर आहे. चला तर मित्रांनो, आमचे आता वडे खाऊन झालेले आहेत. 4 वडे मी आता खाल्ले. आणि मित्रांनो आता आमची राईस प्लेट आलेली आहे. मस्त पोटात थोडी जागा आहे, त्या राईस प्लेटने आता भरून टाकतो पूर्ण. आणि मस्त आता घालवलं आहे. भात आहे. खाऊन बघूया.
व्हिजिट करा. खूप बेस्ट जागा आहे. नॉनव्हेज प्रेमीसाठी खूप चांगली जागा आहे. बस. हॅलो हॅलो. नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत आहेत आर्यन हॉटेलचे मालक. सर आपलं नाव कसं? नाव शशिकांत गजानन. या हॉटेल व्यवसायात किती वर्ष आहे सर आपण? 23 वर्ष. आणि ही वडे मटण आणि वडे चिकनची युनिक आयडिया तुमच्या डोक्यात कशी काय आली? हॉटेलिंगची आवड होती काय कधी पहिल्यापासून काय? हॉटेल हे असं लवकर असल्यामुळे करत गेलेला व्यवसाय हळूहळू. पहिली सुरुवात तुमची कशी काय झाली मग? एका कंपनीमध्ये मी कॉन्ट्रॅक्ट घेत होतो. इथं आपल्या MIDC मध्ये पेपर मिलमध्ये. पेपर मिलमध्ये. पेपर मिलमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेत होतो. ते 2 कॉन्ट्रॅक्टमध्ये बंद झाले. हां. तर हळूहळू टपरी टाकली. हां. टाकता मग आज इथपर्यंत आला. म्हणजे आपला व्यवसाय हा टपरीतून छोट्या टपरीतून सुरुवात झाली आहे. आपल्या मराठी माणसाने खूप या ठिकाणी मोठा आदर्श दिलेला आहे. तुम्ही स्वतःचा व्यवसाय हा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही फुलवलेला आहे. आता आपल्याकडे कोणकोणते पदार्थ इथून मिळतात सर, आपण सांगू शकता आतापर्यंत? मटन वडे, चिकन वडे, मछली, किमा, सुका मटन, सुका चिकन, शाकाहारी, म्हणजे सर्व प्रकारचे आज आम्ही 2च आयटम तुम्ही खाऊ शकतो, कारण की वडे तेवढे मोठे मोठे होते, त्यामुळे 4 वडे आणि तोंडाचं राहील. पुढच्या वेळी बाकीच्या जे डिशेस आहेत ते आम्ही ट्राय करणारच आहेत. खूप चांगली टेस्ट आहे. आणि आपल्या हॉटेलमध्ये यायचं असेल तर प्रेक्षकांना आपण पत्ता कसा काय सांगू शकतो आपण? शिर्डीमध्ये पेपर मिल, MIDC. हां. पेपर मिल जवळ आहे. हां. आणि हे जे आपण जे पदार्थ सांगितले हे आपले रोजचे मिळतात का वारंवाईच आहे? नेहमी. म्हणजे नॉनव्हेज खायचं असेल तर आठवड्यातले 7 वार आपल्याला हे नॉनव्हेजचे सगळे आयटम मिळतील, बरोबर आहे? आणि आपली वेळ कशी काय हॉटेलची असते सर? सकाळी 9 ते रात्री 12:30. 12 वाजता. मी पाहिलं तुम्ही एवढी लगबग असताना सुद्धा तुम्ही आम्हाला हा अमूल्य वेळ दिला सर, त्यामुळे आपलं सुद्धा या ठिकाणी आमच्या चॅनलतर्फे धन्यवाद. एक चिकन वडे 2 वडे सोबत आहे या ठिकाणी एक छोटे खवई. मला कुठं आला तुम्ही? सांगलीमधून. शाळेची ट्रिप आहे का आपली? कुठली शाळेचं नाव काय बाळा? न्यू इंग्लिश स्कूल. गुड. मग आता ट्रिप कुठे गेलेली आपली? मालवणला. मग आता फिरून आला इथं. मग आता इथं काय तुम्ही मागवलेलं? चिकन हंडी. कशी काय वाटली टेस्ट? खूप छान वाटली. घाटावरची टेस्ट आणि कोकणातली टेस्ट जरा फरक वाटला का तुला? तिकडं तिखट जास्त खाता मला वाटतं घाटावर तुम्ही. काही कमी खाताय? कमी. तिखट जास्त खाता. इथली टेस्ट कशी काय वाटली? वडे कोणी मागवले नाहीत वाटते मला वाटते. वडे चिकन कोणी मागवलेले? वडे चिकनची टेस्ट मला कशी होती? या ठिकाणी सगळे मला वाटतं शाळेची ट्रिप आलेल्या मित्र पाहू शकताय. याने सुद्धा या वडे चिकन हंडी ना, चिकन हंडी ही सुद्धा त्यांना खूप आवडलेली आहे. आणि या ठिकाणी आता तुमची सहल किती वाजता परत रिटर्न निघणार? आता 1 तासात निघणार आहे. कसं वाटलं कोकण? खूप छान वाटलं कोकण. तर मित्रांनो, या कोकणाचा आस्वाद सुद्धा, कोकणातलं जेवण सुद्धा, वडे चिकन कोकणातला सगळ्यात फेवरेट पदार्थ इकडचा, तो तुम्ही मला वाटतं आस्वाद घेतला असेल मित्रांनो. खूप आवडला तुम्हाला. धन्यवाद. बाय. टेस्ट कशी वाटली तुम्हाला? एकदम मस्त. खूप छान. तुम्हाला? एकदम छान. एकदम छान. एकदम बेस्ट. एकदम बेस्ट. तुला दादा? एकदम बेस्ट. तू काय सांगितलं हेच? एकदम बेस्ट. सगळ्यांना तांदळाचे वडे होते ना, ते खूप छान. तांदळाची जी हा, पहिल्या वेळी खाल्ले ना सर आपण. कोकणातील फेमस चिकन वडे पहिल्यांदाच आम्ही खाल्ले. आणि कोकण दर्शन म्हणजे कोकणचा प्रवास हा अतिशय म्हणजे मनोरंजक. कोकण कसं वाटलं? अतिशय मनोरंजक. आणि आम्ही दरवर्षी कोकणला प्रवास करतो. होय ना? टोटल प्रवास हा आम्हाला कोकणचा आवडतो. होय ना? कोकण निसर्गाच्या सानिध्यात बसले. शाळेची ट्रिप घेऊन आज आम्ही इथे या ठिकाणी आलो. हा. आणि सर्व विद्यार्थ्यांना इथलं जेवण फार सुंदर होतं आणि आवडलं पण. मस्त जेवण होतं. आणि आमची काही वेळेला यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळ खानापूर संचलित भोड सिद्धनाथ विद्यालय भोड या शाळेची ट्रिप आमची कोकण दर्शनला गेली होती. आणि परतीच्या प्रवासात आम्ही या हॉटेलमध्ये जेवण आर्यन थांबलो. जेवण एकदम मस्त होतं आणि छान होतं. आवडला. हॉटेल आर्यन या ठिकाणी आम्ही भोजनाचा आस्वाद अतिशय छान पद्धतीने घेतला आणि आम्हाला सर्व्हिस फार छान मिळाली. धन्यवाद सर. बाय. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू. बाय.